राधा एका हॉटेलमध्ये काम करत होती, पण तिचं स्वप्न होतं स्वतःची छोटीशी बेकरी उघडण्याचं, जिथे ती केक्स, बिस्किट्स, कुकीज, पॅटीस आणि बन बनवून विकू शकेल. पण समस्या ही होती की सुरुवात कशी करावी. तिच्या मनात भीती होती. तर बेकरी उघडण्याच्या नादात हॉटेलची नोकरी सोडावी लागली आणि बेकरी नाही चालली तर ना काम उरेल आणि नाही स्वप्न. तेव्हा राधाने मल्टीप्लाय कडून बाजाराची तपासणी करायला शिकली आणि स्वतःच्या स्वप्नांना खरं करण्यासाठी 4 टप्प्यांचे पालन केले. पहिला टप्पा, योग्य जागेची निवड. सर्वात पहिला टप्पा होता दुकानासाठी जागा निवडणे. जागा यासाठी महत्वपूर्ण असते कारण ती ठरवते की किती लोक तुमच्याकडे येऊ शकतील. चांगली जागा असल्याने ग्राहक सहज येतात, तर चुकीची जागा असल्यास चांगला माल असून सुद्धा विक्री कमी होते. राधाने विचार केला की सर्वाधिक गर्दी कुठे असते. तिने पाहिलं की भाजी मंडई जवळची जागा आहे, जी एका चहाच्या दुकान आणि शाळेच्या अगदी मध्ये आहे. ती समजली की तिथे लोक सकाळ संध्याकाळ नाश्त्यासाठी थांबतील आणि शाळेची मुलंही टिफिनसाठी सामान घेतील. दुसरा टप्पा, इतर व्यवसायांकडून शिकणे. दुसरा टप्पा होता आजूबाजूच्या इतर बेकऱ्यांना पाहणे आणि त्यांच्याकडून शिकणे. हे यासाठी आवश्यक आहे कारण यातूनच कळतं की लोकांना काय आवडतं आणि तुम्ही स्वतःचा माल कसा वेगळा आणि उत्तम बनवू शकता. राधाने पाहिलं की कोणत्या बेकरी स्टॉलवर सर्वाधिक गर्दी आहे, तिथे कोणतं सामान विकत आहेत, चवीत काय वेगळं आहे, किंमत किती आहे आणि ग्राहक परत येत आहेत की नाही, आणि ते स्वतःचा कच्चा माल कुठून घेत आहेत. यातून राधाला समजलं की यशस्वी बेकऱ्या त्या असतात ज्या चांगली चव, योग्य किंमत आणि वेगवेगळे पर्याय देतात, ज्यामुळे ग्राहक वारंवार परत येतात. तिसरा टप्पा, ग्राहकांची आवड समजणे. तिसरा टप्पा होता लोकांशी बोलून त्यांची आवड, निवड आणि बजेट समजणे. फक्त अंदाज लावून दुकान चालवण्यापेक्षा त्यांची आवड जाणून घेऊन त्यांची मागणी पूर्ण करणे आहे. राधाने आजूबाजूच्या लोकांना, शेजाऱ्यांना आणि मित्रांना विचारलं की त्यांना कोणते बेकरीचे पदार्थ आवडतात. एक ब्रेड पॅकेटसाठी त्यांना किती पैसे देणं योग्य वाटतं आणि ब्रेड सोबत काही चहा, कॉफीही आवडेल की नाही. यातून राधाला कळलं की लोकांना साधं आणि ताजं ब्रेड, बन आणि कप केक्स जास्त आवडतात. तसंच लोकांनी हेही सांगितलं की ब्रेड 20 ते 40 रुपये, कप केक्स 10 ते 15 रुपये, बन 8 ते 10 रुपये आणि केक 300 रुपयापर्यंतच खरेदी करणं योग्य वाटतं. चौथा टप्पा, इतर पद्धती अवलंबणे. चौथा टप्पा होता नवीन नवीन पद्धतींनी विचार आणि फीडबॅक घेणे. कारण नवीन विचार आणि लोकांच्या सल्ल्यानुसार स्वतःचा माल आणखी उत्तम बनवला जाऊ शकतो. राधाने आपल्या शेजारा पाजाऱ्यांना स्वतःचे बनवलेले पदार्थ खाऊ घातले. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर नवीन पाककृती पाहिल्या. लग्न आणि सणांसाठी स्पेशल पाककृती बनवण्याचा विचार केला आणि स्वतःच्या SHGच्या लोकांकडून विचार घेतले. यातून राधाला शिकायला मिळालं की नवीन प्रयोग आणि ग्राहकांचे विचार घेणंच तिच्या मालाला लोकप्रिय बनवेल. राधाने या 4 सोप्या टप्प्यांचे पालन करून स्वतःच्या स्वप्नांना वास्तवात बदललं. एवढी तपासणी आणि समज यानंतरच ती शेवटचा निर्णय घेण्यासाठी तयार होऊ शकली. यासाठीच जर तुम्हाला कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वात आधी बाजार अभ्यास नक्कीच करा आणि पाहत रहा मल्टीप्लाय. फायनान्सचं ज्ञान कुठेही कधीही.